नमस्कार. मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. मित्र हो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ब्रिटिश सनदी अधिकारी ह्यूम यांनीच स्थापना केली. कशासाठी? तर इंग्रजी राजवटीच्या विरोधात भारतीयांमध्ये जो असंतोष निर्माण होत होता त्याला कुठेतरी निचरा व्हावा त्यासाठी हे संघटना स्थापन करण्यात आली होती. म्हणजे नकारात्मक भावनाचा उद्रेक होऊ नये त्यासाठी काँग्रेसचा जन्म झाला होता. संघटना स्थापन करण्याची ही म्हणजे मूळ संकल्पना ही ब्रिटिशांची ही होती. पुढे ही संघटना काँग्रेस नावाच्या राजकीय पक्षात झाला, म्हणजे राजकीय पक्ष म्हणून उदयास आली. 1947 मध्ये जवाहरलाल नेहरू सरकारचे प्रमुख झाले. 1952च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत अन्य पक्ष फारसे प्रभावी नव्हते, त्यामुळे काँग्रेसला अगदी सहज एक हाती सत्ता मिळाली. 1967 मध्ये म्हणजे 15 वर्षांनी संयुक्त विधायक दल ही अनेक पक्षांची युती पुढे आली. तेव्हा मात्र काँग्रेसला पहिल्यांदा एक फटका बसला. म्हणजे आधीच्या 3 निवडणुकांमध्ये 350चा पल्ला पार करणाऱ्या काँग्रेसच्या ज्या जागा होत्या त्या 70ने गाठल्या. विधानसभा निवडणुकीत तर उत्तरेकडील अनेक राज्यामध्ये काँग्रेसच्या विरोधात संयुक्त सरकारे सत्तेवर आली. काँग्रेसला पहिला आणि मोठा फटका बसला म्हणजे तसा 1977 मध्ये. म्हणजे जनता पक्षाने काँग्रेसला समर्थ पर्याय उभा केला खरा, पण समाजवादी मंडळीच्या नतदुष्टपणामुळे अवघ्या वर्ष दीड वर्षातच हा पर्याय मातीमोल झाला. 1978 मध्ये म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक राज्यामध्ये जनता पक्षाची सरकारे आली. महाराष्ट्रात एकत्रित जनता पक्षाला चक्क 99 जागा मिळाल्या. पण त्याचा उपयोग जनता पक्षातील म्हणजे सहभागी झालेल्या एखाद्या नेत्याने कोणत्याही नेत्याला उठवता आला नाही. तो उठवला काँग्रेसच्या शरद पवारांनी. अगदी पद्धतशीरपणे राजकारण करून समाजवाद्यांच्या सहकार्याने त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवून घेतलं. त्यानंतर अनेक राज्यांमध्ये हा प्रयोग यशस्वी होत गेला. दक्षिणेकडील कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू इथे प्रादेशिक पक्ष मजबूतीने पर्याय म्हणून पुढे आले. नंतर कर्नाटकात मात्र जनता दल आणि भाजप यांच्यातील संघर्षामध्ये काँग्रेसचा फायदा झाला. म्हणजे आज काँग्रेस सत्ताधारी आहे ना कर्नाटकामध्ये. पुढच्या निवडणुकीमध्ये देवगौडा कुटुंबाने समंजसपणा दाखवला तर भाजप समेत त्यांचे सरकार येऊ शकेल. महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांनी काँग्रेसला पर्याय होण्यासाठी बरीच धडपड केली, पण त्यांची समाजवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पर्याय फसले, म्हणजे दोन्ही प्रयोग फसले. शेवटी काँग्रेस बरोबर तडजोड करूनच त्यांना राजकारण पुढे रेटावे लागत आहे. आज शरद पवार यांच्या पक्षाची परिस्थिती फारशी आशादायक नाही. अनुकंपा तत्वावर मासिक अनुदान मिळावे तसे पवार यांना राज्यसभेत परत जायला मिळाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळेंना बारामतीमध्ये दमछाक होणार आहे, हे अगदी नक्की लिहून घ्या. म्हणजे काँग्रेसने 2029च्या निवडणुकीला समोर ठेवून काही नियोजन केलेले आहे असं दिसत नाही. म्हणजे नुसतं धंदेवाईक PR कंपन्यांच्या आयडियाच्या जोरावर विजय मिळत नसतो. याचे कारण काँग्रेसला पर्याय म्हणून पुन्हा राज्यामध्ये राजकीय पक्ष प्रयत्नात आहेत. म्हणजे प्रादेशिक राजकीय पक्ष फक्त सध्या हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा एवढ्या 3च ठिकाणी काँग्रेस सत्तेवर आहे. पंजाबमध्ये काँग्रेसने अगदी अलगदपणे सत्ता गमावली. जी 3 राज्य हातात आहेत
तिथे नेतृत्व हे मुख्यतः केंद्रीय नेत्यांच्या जवळचे आहे आणि अन्य इतर राज्यातही काँग्रेसने नवे नेतृत्व उभे करण्याची काही क्षमता दाखवली नाही आणि त्यांचा इंटरेस्ट पण दिसला नाही. आसाममध्ये तेच गौरव गोगोई म्हणजे राहुल गांधींच्या जवळचे, त्यांनाच मोकळे मैदान दिलेले आहे. आता त्यांचा तिथलचा जो पाकिस्तानचा संबंध आहे तो काँग्रेसला घातक ठरणार आहे यावेळेस. अन्य कोणत्याही राज्यामध्ये दूरदृष्टी असलेले राज्य पातळीवरील नेतृत्व काँग्रेसला उभे करता आलेले नाही. राजस्थानात सचिन पायलट तसं आश्वासक नेतृत्व आहे असं वाटतं, पण त्यांची अवस्था म्हणजे रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत शतक ठोकणाऱ्या पण राष्ट्रीय संघात स्थान न मिळालेल्या खेळाडू सारखं झालेलं आहे. काँग्रेस पक्षात एकेकाळी राज्य पातळीवर नेत्यांना केंद्रात अतिशय महत्वाचे स्थान मिळत असे. आता संपूर्णपणे दरबारी नेत्यांवर काँग्रेस अवलंबून असल्याचे दिसते. म्हणजे महाराष्ट्रातीलच जर उदाहरण पाहायचं तर यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, शिवराज पाटील चाकूरकर, सुशील कुमार शिंदे, मुरली देवरा किंवा त्याआधी पाहिलं तर सका पाटील यासारख्या नेत्यांना केंद्रात फार मानाचे स्थान होते हो. आज नाना पटोले, हर्षवर्धन सपकाळ यासारखी रताळी काँग्रेसचे नेतृत्व करीत आहेत. आता विजय वडेट्टीवार नावाचा प्रकार जो आहे तो काय बोलतो हे त्याचे त्यांना तरी कळते की नाही हे समजत नाही. अन्य राज्यातही यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही. दोन प्रमुख नेते एकमेकांना कसे संपवता येईल यातच गर्क असल्याचे दिसते. कुठे पहा तुम्ही, राजस्थानात पाहिलं तर सचिन पायलट आणि अशोक गेहलोत, म्हणजे हरियाणामध्ये हुडा आणि शैलजा, ही तर अगदी सहज दिसणारे उदाहरण आहेत. नेत्यांना पक्षात घेण्याऐवजी आपल्याकडून बाहेर काढण्यामध्येच काँग्रेस पक्षात अधिक स्पर्धा लागलेली आहे. म्हणजे रामदास आठवले नाही का, जाहीरपणे सांगतात की मैं आपके साथ क्यों आऊं, मुझे क्या मिलेगा. हे सगळी अशी एकंदर अशी परिस्थिती आहे. कोणालाही काँग्रेस हा पर्याय वाटत नाही. थोडक्यात काय तर अगदी स्थानिक आणि राज्य पातळीवर सुद्धा आता काँग्रेसला पर्याय उभे राहू लागलेले आहेत. आता मोदी सरकारची 2 वर्ष पूर्ण झाली, म्हणजे पूर्ण होतील आता 1-2 महिन्यात. सरकार पडण्याची आता काही सुतराम शक्यता दिसत नाही. मोदींना वाटले तरच मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, पण असा जुगार खेळायचं त्यांना काही कारण नाही. मग काँग्रेस पक्ष काय करणार? त्यांच्या हातून एक एक मुद्दा सुटत चालला. म्हणजे आता महिला आरक्षणाचाही मुद्दा त्यांच्या हातून गेलाच. युद्ध झालं म्हणजे काँग्रेसला बरं वाटतं की टंचाई वगैरे येईल आणि आपल्याला मोदींच्या विरोधात आपोआप वातावरण तयार होईल आणि आपण अलगेच निवडून येऊ, असं त्यांचं गणित असतं. पण तिथेही काही चालत नाहीये. म्हणजे जनता आता यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. याचे कारण राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस पक्ष हा पर्याय असू शकतो ही संकल्पनाच लोकांच्या मनात नाही. लोकांना अगदी मनातही शिवतच नाही की राहुल गांधी पंतप्रधान व्हावे म्हणून. म्हणजे राहुल गांधी यांचे आजागळ उद्योग आणि खरगे यांची चिडचिड, काँग्रेसला मतं कसं मिळणार, कसं काय मतं मिळवून देणार? अगदी स्पष्टच बोलायचं झालं तर भाजपला आणि काँग्रेसला देखील सध्या तरी पर्याय दिसत नाही. खरं तर पर्याय निर्माण व्हायला हवा दोघांनाही, तरच म्हणजे त्या दृष्टीनं राजकीय बांधणी व्हायला पाहिजे देशभर. पण तशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही. हे मला असं वाटतं, माझं जे आकलन आहे ते असं वाटतं मला. पण तुम्हाला काय वाटतं कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या मूलभूत विश्लेषणासाठी चॅनल सबस्क्राईब करा. तुर्त इतकेच. पुन्हा भेटू. धन्यवाद.